नमस्कार मॅडम. राज्यामध्ये पोर्टल भरतीमधले तुमचं मत काय आहे? आणि तुमच्या फाउंडेशनची पुढची दिशा काय आहे ह्याच्याबद्दल? येस, सर्वांना नमस्कार. राज्यामध्ये पोर्टल शिक्षक भरती 2025ची हजारो नवे लाखो अभियोग्यताधारक वाट पाहत आहेत आणि त्यामुळे पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू व्हायला हवं. याच्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे आणि अर्थातच त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतच आहोत. नुकतंच आपण शिक्षण मंत्र्यांशी चर्चा केलेली आहे आणि यानंतर शिक्षण मंत्र्यांची भेट सुद्धा घेणार आहोत. परंतु आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या आपण पाठिंबा देत आहोत तो म्हणजे युवा विद्यार्थी असोसिएशनला. कारण ही संघटना आहे शिक्षक भरतीसाठी काम करते आणि यांचं आंदोलन शिक्षक भरतीचं मुंबई आझाद मैदानमध्ये होणार आहे. त्यातल्या मागण्या काय आहेत, कशासाठी आंदोलन करणार आहेत, पुढची दिशा कशी असणार आहे आणि सोबतच आपण शिक्षण मंत्र्यांना कधी भेटणार आहोत याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन ऑन करायला विसरायचं अजिबात सुद्धा नाहीये. कारण मागितल्याशिवाय काही मिळत नाही. हा शिक्षक भरतीचा इतिहास आहे आणि आपल्याला सध्या भूगोलावरती काम करायचंय. कारण जे झालं गेलं त्याच्यावरती विचार न करता सध्या काय करू शकतो, मी काय करू शकतो याचा विचार जर केला तर मात्र मी शिक्षक होणारच. हेच मिशन तुम्ही पूर्ण करू शकता आणि तुमचं हे मिशन पूर्ण सुद्धा होऊ शकतं आणि होणारच आहे. कारण पोर्टलद्वारे 100% शिक्षक भरती व्हायला हवी. 1.1 भरती ही जी मागणी आहे ती इतकी महत्त्वाची आहे. कारण ही जर मागणी नसेल तर मात्र शिक्षक भरतीला काही अर्थच राहणार नाही. नावाला फक्त नाममात्र फक्त भरती करतील, ते सुद्धा आपण जेव्हा मागणार आहोत. सायमल्टेनियसली आपण पाहिलेलं आहे की आचारसंहिता सुद्धा तोंडावर येऊन ठेपलेली आहे. परंतु आचारसंहितेसंदर्भात असं सांगितलं जाते की याचा तितकाच इफेक्ट पडणार नाहीये. कारण रजिस्ट्रेशन म्हणजे नियुक्त्या नव्हेत असंही शालेय शिक्षण विभागाने दुजोरा दिला असला तरी सुद्धा यांच्यावरती भरोसा ठेवण्यात काहीच उपयोग नाहीये. कारण आपण वाट पाहतोय आणि इतकी वाट पाहू नका की ते जेणेकरून आपली वाट लागेल. काही झालं तरी पुढच्या जून 2026 पर्यंत हे जे उमेदवार आहेत जे भरतीची वाट पाहत आहेत त्यांनी शाळेवरती रुजू व्हायला हवं, रादर त्याच्या अगोदर व्हायला हवं. त्याच्यासाठी जर तुम्ही आत्ता जर पाऊल उचललं तरच ते शक्य असणार आहे. शिक्षण मंत्र्यांना शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत दिवाळीनंतर आणि त्यांनी तसं आपण वेळ घेणार आहोत. जसं दिवाळी संपेल 27-28 तारखेला वेळ घेऊ आणि त्यांच्यानंतर त्यांच्याशी भेटून आपण सविस्तर चर्चा सुद्धा करणार आहोत. त्याचसोबत आपले काही अभियोग्यताधारक आहेत ते दिवाळीत सुद्धा भेटणार आहेत. पाहूयात त्यांना काय म्हणतात ते सर. परंतु ही वेळ का आली, कारण आयुक्त साहेबांनी सध्या झोपेचं सोंग घेतल्याचं दिसतंय. ते काहीच करताना दिसत नाहीयेत. पोर्टलचं पुढचं दिशा काही ती समजत नाहीये. ऑलरेडी निकाल असा सरप्रायझिंग कमी वेळेमध्ये घेऊन सुद्धा आज जर पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू व्हायला इतका वेळ लागत असेल तर नक्की शालेय शिक्षण विभाग शिक्षण खातं करतंय का हा प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तर नक्कीच मित्रांनो याचं समर्थन करा. उगीच आपण करेल शासन, होईल तेव्हा होईल अशी जर आपण बघायची भूमिका घेतली तर मात्र काहीच होणार नाही. आणि आपण फाउंडेशनच्या माध्यमातून भेटणारच आहोत. परंतु सोबतच शिक्षकांच्या हक्कासाठी आणि शिक्षक भरतीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे ती म्हणजे आपला तुषारदादा युवा विद्यार्थी असोसिएशन. त्यांचं 28 तारखेला आंदोलन आहे मुंबई आझाद मैदानमध्ये. मागण्या सुद्धा सारख्याच आहेत आणि मित्रांनो ज्यांना शक्य आहे मित्रांनो त्यांनी साथ द्या. आपण शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्णतः यांना पाठिंबा सुद्धा देत आहोत. फक्त एवढंच आहे की थोडंसं आपण शिक्षण मंत्र्यांशी एकदा भेट झाल्यावरती पुढची दिशा आपल्या शिवयुनिटी फाउंडेशनचं सुद्धा आपल्याला आंदोलन करावंच लागणार आहे. कारण गरज आहे ती दबाव तंत्र निर्माण करण्याची आणि तरीसुद्धा या आंदोलनात सुद्धा आपण सुद्धा असं पार्टिसिपेट होतोय मुंबईच्या 28 तारखेच्या आंदोलनामध्ये आणि तुम्ही सुद्धा व्हायचं आहे आणि सर्वांना शेअर करायचं आहे. मित्रांनो आपल्यासोबत जवळपास 2 लाख प्लस उमेदवार आहेत. त्यांना हे गरजेचं नाहीये का रजिस्ट्रेशन सुरू होणं. बरं, रजिस्ट्रेशन सुरू झाल्यावरती प्रॉब्लेम सुटणार आहेत का? 100% पदभरती, 1.1 भरती, वेटिंग लिस्ट, त्याचबरोबर टप्प्यामध्ये कार्यक्रम नको, अशा बऱ्याच गोष्टीवरती बरेच कला, क्रीडा, कार्यानुभव, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर, सायन्स, कॉमर्स असे बरेच आहेत. त्यांना अजूनही जागाच येत नाहीयेत. किंवा सोशल सायन्स सुद्धा आपण पाहिलेलं, सोशल स्टडीजमध्ये पाहिलेलं आहे की त्यांच्यामध्ये जागाच येत नाहीयेत. मग त्यांच्यासुद्धा जागा यायला हव्यात. आणि आता जो महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे तो पेसा विभागातला त्यांची सुद्धा 50% पदभरतीस मान्यता मिळालीच आहे. त्यामुळे सोबतच
आदिवासी विभागातल्या जागा सुद्धा भरायला हव्यात. अशा बऱ्याच मुद्द्यांवरती मित्रांनो आपल्याला काम करावं लागणार आहे आणि आपण ते करणार आहोत. परंतु सुरुवात कोणी तर करतंय, त्यांना साथ द्यायला हवी, तरच आपण शिक्षक होणार आहोत. आणि त्याच्यासाठी जी मुहूर्तमेढ सुरू केली जाते, रोवली जाते, ती म्हणजे त्याच्यासाठी युवा विद्यार्थी असोसिएशनला तुम्ही सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे. ज्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायचा आहे. मित्रांनो तुम्ही स्वतःला लकी समजा की तुमच्यासाठी कोणी तर लढतंय. कारण सध्या तुम्ही प्राध्यापक भरती पाहताय, शिक्षकेतर कर्मचारी भरती पाहताय, तिथे कुठंच काही होत नाही. कारण तिथे लढणारी माणसं आहेत. शिक्षक भरतीमध्ये तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं काही ठराविक मोजकी माणसं लढतात आहे. त्यांना तुमच्या साथ गरज आहे, कारण ते केवळ लढत आहेत ते तुमच्यासाठी. पाहूयात याच्यानंतर आंदोलनाचे मागण्या मुद्दे आहेत, त्याच्यावरती आपण एकदा सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवणारच आहोत. परंतु त्या अगोदर तयारीला लागायचं आहे, कारण मुंबईला आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही आहे. पहिल्यांदा हा दबाव मंत्रालयावरती येईल आणि नंतर आयुक्त कार्यालयामध्ये पुढच्या हालचाली सुरू होतील. आणि इन केस देव न करो, सध्या तर असं म्हणत नाहीत, परंतु जर आचारसंहिता जर विथ इफेक्ट झाली तर मात्र प्रॉब्लेम व्हायला नको. म्हणूनच आपण शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून युवा विद्यार्थी असोसिएशनला पाठिंबा देतोय. कारण हे लढत आहेत शिक्षकांच्या हक्कासाठी, शिक्षकांच्या नोकरीसाठी, हक्काच्या सन्मानाच्या भाकरीसाठी. आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचं जर सहकार्य मिळालं तर मात्र हा लढा नक्कीच जिंकूया आणि असंच लढत राहूया. कारण लढण्याचा इतिहास आमचा, हारणे आमच्या रक्तात नाही. जोवरी मैदानात उभा मी तोवरी जिंकणं नियतीला शक्य नाहीये आणि आपल्याला जिंकून दाखवायचं. भले आपण हरू, एकदा हरू, दोनदा हरू, परंतु जिंकूच ही अपेक्षा, ही जिद्द तुमच्या मनामध्ये असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाहीये. चला तर मित्रांनो, लवकरच आपण भेटत आहोत आणि असंच भेटत राहूयात. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करायचं आहे, नोटिफिकेशन ऑन करून. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची, टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, फटाफट जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला शिक्षक भरतीतले इत्तमभूत अपडेट्स मिळत राहतील. धन्यवाद. स्टे कनेक्टेड. आणि हो, येत आहे ना मुंबईला, चलो मुंबई, चलो आझाद मैदान, शिक्षक भरती जिंदाबाद.